सह्याद्रीच्या कुशीत लपलेला परंतु इतिहासाच्या हृदयात कोरलेला हाच तो राजगड। हा गड फक्त दगडांचा ढिगारा नाही, हा शिवरायांच्या स्वप्नांचा सिंहासन आहे। साल 1648 छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून निवडलेला गड। येथे महाराजांनी अनेक योजना आखल्या, अनेक लढ्या जिंकल्या आणि मराठा साम्राज्याचा पाया इथेच घातला। बालेकिल्ला राजगडच्या हृदयस्थानी असलेला भाग उंचावर विराजमान, जणू स्वराज्याचा मुकुटच। प्रत्येक पायरीवर, प्रत्येक वळणावर इतिहास बोलतो। हवेतील थंडावा आणि दरीतील गूढता आणि गडावरील सकाळचे सूर्योदय जणू मन थक्कच होतं। राजगड म्हणजे निसर्गाचं सौंदर्य आणि शौर्याची साक्ष। इथे येणारा प्रत्येक जण फक्त प्रवासी राहत नाही, तो शिवभक्त होतो। हे फक्त गड नाही, हे आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे। म्हणून तर म्हटलं जातं गडांचा राजा आणि राजांचा गड असा आमचा राजगड। हे गाइस, व्हाट्सअप, दिस सार्थक पाटील बॅक अगेन विथ अ न्यू ब्लॉग। और आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय मुंबईपासून। आता आपण आहोत आमच्या दादाकडे आणि इकडून आपण चाललोय कुठे रे? राजगडला। सो पुणे इकडून 3-4 तासाचा ट्रॅव्हल आहे। सो आपण जाणार मुंबई पुणे एक्सप्रेसवरनं आणि आपल्यासोबत जे आहेत त्यांचं मी तुम्हाला शॉर्ट इंट्रोडक्शन करून देतो। हे आमचे देवाभाई, हे आमचे स्वयंभाई, हे थांबा ह्यांचं जरा स्पेशल इंट्रोडक्शन आहे। हे आमचे माम्या उर्फ प्रतीक, हे आमचे विकी भाई आणि हे आमचे स्पेशल इंट्रोडक्शन जे आम्हाला गद्दारी करून आता सोडून ट्रेक विकला नाही। हे आम्हाला हे गद्दार पाकिस्तान नंतर ह्यांचंच नाव येतं। हे ह्यांचं नाव लक्षात ठेवा, रोहित आडनाबोल नाचणेकर। आम्हाला गद्दारी करून येत नाही आहे। गाडी रेडी आहे आपली, गाडी पण येत नाही। तर आता तुम्हाला आम्ही सगळे मिळतो, एक पिकअप पॉईंट ठेवलाय, बाकी पण 3-4 लोक आहेत, ते आम्ही सगळे पिकअप पॉईंटला एक गॅदर होतो आणि मग आपली जर्नी कंटिन्यू करतो। मी तुम्हाला कंटिन्यू अपडेट्स देत राहीन। हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, खूप छान होणार आहे। सो स्टे ट्यून्ड। अजून काय सर? अजून काय ना सध्या एवढं बस ट्रेकवरून आलो मग भरपूर खाऊ पिऊ एकदम। तो काही जात आपण एक्सप्रेस वेजच्या फूड मॉलवर थांबलोय। किती टाइम लागेल अजून आपल्याला? 100 किलोमीटर आहे। आता थोडा खाऊन पिऊन घेतो। येतात ना हे एकच खायचं असतं, नंतर वक्का वाकणार। सो गाईस, सकाळचे 3:45 वाजलेत। मस्तपैकी एक वडापाव आणि चहा पिलेला आहे। वडापावचा रेट 30 रुपीज आहे। वडा नॉर्मल साईजपेक्षा थोडा मोठा आहे। चहा इज ऑल ओके, कप थोडा मोठा आहे। सो यू कॅन कन्सिडर दॅट। आता आपल्याला 1-1.5 तास लागणार आहे, इकडून 100 किलोमीटर आहे, त्यामुळे 2 तास मॅक्सिमम। वाजले 4, आपण 6-6:30 पर्यंत टच होऊ आणि लगेच चढायला घेऊ। सो गाईस, आता आपण फायनली राजगडच्या पायथ्याशी आलो आहोत। खाली आपण आता जस्ट आहोत आणि आजूबाजूला एकदम सुंदर असं वातावरण, सुंदर असे क्लाउड्स वगैरे झालेत। 2 दिवस पाऊस पडतो त्यामुळे क्लाउड्स वगैरे एकदम असे भरून आलेत आणि आज तर वेदर पूर्ण क्लिअर आहे। सो चढायला आपल्याला त्रास होणार नाही। क्लायमेट टेम्परेचर तुम्ही बोलाल तर टेम्परेचर इकडे 18-19 डिग्रीपेक्षा थोडं जास्त वाटतं आहे। 20 डिग्रीज असेल, ऑलमोस्ट 20 डिग्री असेल। आणि तुम्हाला पूर्ण एक पॅन व्ह्यू देतो। तर तुम्ही माझ्या जो मागे बघत असाल तो राजगड फोर्ट आहे हा, आणि त्याच्या जस्ट समोर ही जी तुम्ही पीक रेंज बघता ही तोरणा फोर्ट आहे। सो आमचा आधी प्लॅन होतं की राजगड करून 1 दिवस स्टे करून तोरणा पण करायचा। इकडून अशी रेंज ट्रेक होऊन असा हा पूर्ण वॉकिंग ट्रेक करून इकडे तोरणाला जायचं। बट थोडा आमच्या प्लॅनमध्ये चेंज आहे। तर आम्ही फक्त आज राजगड करणार आहोत आणि राजगड झाला तर नेक्स्ट टाईम बघू, आम्ही तोरणाला परत यायचा प्रयत्न करू। कारण इकडचं जे वातावरण आहे ते खूपच सुंदर आहे। सकाळी जर आलात तुम्ही तर आम्ही नेहमी ट्रेक सकाळी सुरुवात करतो, कारण सकाळी झालं की लवकर आपण थंड वातावरणात वरती चढतो।
मग थोडं गरम गरम होताना खाली उतरतो, असं विषय आहे. सो मी आता जास्त बोलत नाही, तुम्हाला डायरेक्ट व्ह्यू दाखवतो. सो तुम्ही हा जो पूर्ण पीक बघत आहात हा राजगड फोर्ट आहे. इकडून आपल्याला एंट्रन्स आहे आणि असा पूर्ण हा ट्रेक करत आपण वरती जाऊ. एक 40 ते 50 मिनटाचा ट्रेक आहे, आपल्या स्टॅमिनावर डिपेंडेंट आहे. इकडून हा पूर्ण इकडे असं ट्रेक आहे. इकडे संजीवनी माची आहे. संजीवनी माचीवरून तुम्ही खाली उतरलात तर इकडून हा सरळ असा हा रेंज ट्रेक म्हणजे फॉरेस्टमधून ट्रेक करत आहात. पुढे 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 असा हा ट्रेक करत 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 ही इकडून स्टेप्स चढायचे आहेत. आणि हा इकडे तोरणा फोर्ट आहे. सो सुंदर असं वातावरण, सुंदर असा व्ह्यू कंप्लीट तुम्हाला दिसू शकतोय. सकाळ सकाळी चिमण्या ओरडत आहेत, कावळे ओरडत आहेत. पूर्णपणे कोणीच नाही आहे इकडे. फक्त 2 बस आहेत जे की एक ग्रुप आला असेल आणि आमची गाडी आहे. इकडे तुम्हाला छोटे छोटे स्टॉल्स वगैरे मिळून जातील, त्याच्यात तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. बाकी तुम्ही बघायला गेलात तर कंप्लीट असं सुंदर वातावरण आहे. आणि आम्ही ट्रेक करतो त्यासाठी की आपण आपली जर हिस्ट्री, आपली जे महाराजांनी केलेलं आहे, आपल्या पूर्वजांनी जे बांधून ठेवलेलं आहे, ती धरोहर आपण नाही जपली तर दुसरं कोण जपणार. सो आम्ही हे ट्रेक आपण एक मजा म्हणून पण करतो आणि एक एक्सपिरियन्स येऊ म्हणून ते पण करतो. सो इट्स क्वाईट डिफरंट एक्सपिरियन्स. ह्याच्या आधी पण आपण रायगड केला होता, रायगडच्या आधी हरिश्चंद्रगड केला होता. हरिश्चंद्रगड पण एक सुंदर ट्रेक होता, तो तर आम्ही फुल पावसात केला होता. आणि असे खूप सारे आम्ही ट्रेक्स करत राहणार. सो तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून राहा. पूर्ण ट्रेकची इन्फॉर्मेशन मी देत राहीन. माझ्यासोबत बाकीचे जे मेंबर्स आहेत त्यांना ट्रेकची जास्त माहिती आहे. सो आपण त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेण्याची प्रयत्न करू. आता आपण आपली ट्रेक स्टार्ट केली. इकडे तुम्हाला राजगड किल्ल्याची माहिती देतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. डोंगराचं दुःख काय जळतं वणव्यात तुम्हाला काय माहिती. डोंगराला वणवा लावून तुम्ही निघता घाईत. फिरून या डोंगराकडे काय जळतंय बघा, कळतंच तुम्हाला सर. सो गाईज हे तुम्ही वाचू शकता पूर्ण. सो गाईज डोंगराचं दुःख म्हणजे इन शॉर्टमध्ये काय तर आपण अशा हिस्टॉरिक प्लेसेसला किंवा गडकिल्ल्यांना व्हिजिट करतो तर तिकडे आपण घाईघाईत निघून जातो. पण आपण प्लास्टिकच्या बॉटल्स, पेपर प्लेट्स, आपण जे जेवतो ते बिस्किटचे पॅकेट्स, ते असेच किल्ल्यावर गडांमध्ये सोडून जातो. सो डोंगराचं दुःख म्हणजे गव्हर्नमेंटनी हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की तुम्ही कुठल्याही ऐतिहासिक वास्तूवर जाल तर स्वच्छता ठेवा, निसर्ग स्वच्छ ठेवा, तुम्हाला निसर्ग ऑटोमॅटिक खुश ठेवत जाईल. इकडे आपले सगळे मावळे बसलेले आहेत, जरा थांबलेत, थोडीशी रेस्ट. बऱ्याच दिवसानंतर सगळे ट्रेक करत आहेत, ॲक्सेप्टेबल आहे. आलो आहे आपण 10 to 20% कवर केलं आहे. वरती आपल्याला पीकपर्यंत जायचं आहे आणि वरचा पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. सो या भेटूया पुढे. सो गाईज आता आपण 50% रस्ता चढलेलो आहोत आणि आता तुम्ही बघू शकता इथून स्टेप्स चालू झाले आहेत. हा पूर्ण स्टेप्सवाला रस्ता आहे, ह्याच्या खाली पूर्ण जंगल ट्रेल होती आणि इकडून पुढे पूर्ण स्टेप्सच आहेत. आता आपण बस एवढंच चढायचं आपल्याला. 50% आपण झालेलो आहोत. खूप दिवसानंतर मोठी ट्रेक करतो आहे. मला वाटते लास्ट ट्रेक आमची रायगडच होती, त्याच्यानंतर कुठली ट्रेक केली ना. सो सगळे एक्झॉस्टेड आहेत. सो गाईज आता आपण 70 to 80% ट्रेक कंप्लीट केलेला आहे आणि माझ्याकडून तुम्हाला एकच टिप असेल की जर तुम्ही कुठल्याही ट्रेकला किंवा कुठल्याही हायकिंगला जात असाल आणि जर तुमची बॉडी प्रिपेअर्ड नसेल तर हायकिंग किंवा ट्रेकच्या 2-3 दिवस पहिले थोडी एक्सरसाइज, थोडी नॉर्मल एक्सरसाइज, वॉकिंग झाली, जॉगिंग झाली, रनिंग झाली, ते थोडीशी करा. त्यामुळे काय होतं, बॉडी ॲडॅप्ट होते, बॉडीला ब्रीदिंग एक्सरसाइज होते आणि तुमची ब्रीदिंग नॉर्मल होते. तर तुम्हाला ट्रेक करताना त्रास नाही होणार. हेच सिम्पल टिप आहे. आणि नाहीतर मग तुम्हाला खूप एक्झर्शन होईल, खूप तुम्हाला असं डिझी फील होईल आणि मग तुमच्या पूर्ण ट्रेकचा एक्सपिरियन्स खराब होईल. सो गाईज हा जो समोर तुम्ही बघत आहात तो एंट्रन्सचा, त्या दरवाजाचं नाव आहे पाली दरवाजा. हा मेन दरवाजा आहे. इकडून आपल्याला एंट्रन्स आहे अशी आणि मग आपण वरती किल्ल्यामध्ये एंटर करतो.
सुंदर असं दगडाचं काम केलेलं आहे. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यामध्ये सेम असेच दरवाजे उंच उंच बांधलेले आहेत आणि त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप इंटरलॉकिंग आहे. मी निर्लज्ज आहे ना, निर्लज्ज. दाखव ना, तोंड दाखव ना. आता बाटली ॲस्थेटिक म्हणून फोटो काढायला घेतली, पण आम्ही बोलतो तो खालून घे, तर बाटली घेतली नाही. स्वतःची बाटली पण दुसऱ्याच्या बॅगेत देऊन आला. हा ना, बॅग ठेवून आला. एक तर बॅग आणली एवढीशी केचुआची 15 लिटरची बॅग. वजन नको मला. वजन काय भाई, एवढा मोठा शरीर घेऊन चालतोय तेच मोठी शान आहे. हा, जा तुझा फोटो काढ. आता आम्ही इकडे मस्तपैकी फोटोशूट करणार आणि मग वरती जाणार, वरचा किल्ला एक्सप्लोर करणार. आमचे डीम लोक विकी, जोशी हे सगळे खालीच आहेत अजून, त्यांना अजून अर्धा तास लागेल वाटतं. प्लीज, आमचा मित्र खूप मेहनत करतोय. प्लीज त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव एकच गुंजायला पाहिजे, सार्थक पाटील. नेटवर्क आलेल तिकडे. सो गाईज, आता तुम्हाला थोडक्यात तोरणा आणि राजगडची माहिती सांगणार आहे. आपल्यासोबत अमित दादा आहे, तो तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती सांगेल. नमस्कार, मी अमित जाधव. माझं पण यूट्यूब चॅनल आहे, पण आता सध्या करत नाही मी, कारण की तेवढा अभ्यास नाही. बट आता राजगडला आहे सध्या आम्ही, आणि तुम्ही आमच्या पाठी बघाल थेट, तर तो तोरणा आहे. तर तोरणा का, कारण की जेव्हा शिवाजी महाराजांचं वय 16 वर्षांचं होतं, तेव्हा शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्यामध्ये आणला, आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं गेलं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव तोरणा. तर तोरणाला जायचं कसं, जेव्हा तुम्ही राजगडवरती असाल, जेव्हा तुम्हाला राजगडवरून रेंज ट्रेक करायचं आहे, तर इथून पुढे माची आहे, त्या माचीचं नाव माहिती नाही मला अजून. त्या माचीवरून तुम्ही सरळ त्या टेकडीवरून तुम्ही तोरणावरती जाऊ शकता, म्हणजे तुमचे एका दिवसात 2 किल्ले होतील. आता हा जो राजगड आहे, तर राजगडाच्या म्हणजे जे काही विशेष त्याचं लिखाण आहे, तर राजगडाचं पहिलं नाव होतं मुरुंबदेव. अशा काही आख्यायिका आहेत, अशी काही त्याची लेखणी सापडलेत ज्या इतिहासामध्ये आहेत, त्याचे पुरावे आहेत. तर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला 1645 मध्ये, हा असा इतिहास सांगतो. त्याच्यानंतर महाराजांनी असं नाव ठेवलं राजगड. तर राजगड का, कारण की इथल्या जे आजूबाजूचा परिसर आहे, इथल्या गडांचा तो राजा होता, कारण की त्याचा भव्य दिव्य आकार, त्याचा बुलुंद बेलाग आणि बळकट, याच्यामुळे याचं नाव राजगड ठेवलं. आणि या किल्ल्यावरून तुम्हाला आजूबाजूचा परिसर तितकाच बघायला मिळतो. म्हणजे तुम्ही प्रतापगड म्हणा, तोरणा जो आपल्या पाठीमागे आहे, इथून थोडं पुढे गेल्यानंतर रायगड दिसतो, रायरेश्वर इकडे आला. त्याच्यानंतर मग पुढे लिंगाणा म्हणजे स्वराज्याचं कारागृह आलं. तर इथे बघण्यासारखं खूप काय आहे. आणि आता ज्या दर्जामधून आम्ही आलोय, तो म्हणजे पाळी दरवाजा, ज्याला आपण ज्या गावातून आम्ही आलोय, तर तिथून येताना बरेच काही असे पाळी दरवाजे आहेत, पायऱ्यांचा मार्ग आहे. इथून पुढे वरती जाताना महादरवाजा आहे. वरती अजून खूप काही बघण्यासारखं आहे. मेन म्हणजे राजगडला यायचं असेल तुम्हाला, राजगडला यायच्या आधी तितकाच आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, तेवढं माहिती असणं गरजेचं आहे. आणि पुढे आपण जाऊन बघू, अजून खूप काही बघण्यासारखं आहे. पूर्ण मी एक्सप्लोअर करून तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही हे जे बघताय ते हा एंट्रीचे गेट्स आहेत. आपण जो हा खाली बघताय हे पाळी दरवाजाला येण्याचे स्टेप्स आहेत. आणि जसं राजांच्या प्रत्येक किल्ल्याच्या वरती एक असं बुरुज टाईप बांधलं जातं होतं का, तर ते इकडून, तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा शत्रू हमला करायचा तर इकडूनच त्यांच्यावर तोफ गोले, गरम तेल त्याचा वार करू शकत होतं. त्यासाठी हे असे आपण बोलू शकतो हे बुरुज टाईप बांधलेले आहेत. सो डिफेन्ससाठी हे खूपच आवश्यक गोष्ट आहे. सो गाईज, तुम्ही दरवाजाचं स्ट्रक्चर बघू शकता. पूर्ण दगडी स्ट्रक्चर आहे आणि त्याला वुडनचा दरवाजा आहे. त्याला लोखंडी सळ्या लावल्यात. त्यामुळे जर आधीच्या काळात हत्ती वित्तीच्या मदतीने दरवाजा तोडला जात होता तर ते अवॉइड करण्यासाठी ते सळ्या लावत होत्या. आणि जर तुम्ही ती साखळी बघाल तर तीसुद्धा खूप जाड आहे. आणि दरवाजाचं बांधकाम तुम्ही बघाल तर हे कम्प्लीट सागाचं बांधकाम आहे. आणि ह्याच्यामध्ये एक छोटा दरवाजा आहे जो की खूप जड आहे आणि त्याचं तुम्ही वेट बघू शकता. कमीत कमी 12 इंची नाही 6-6.5 इंची दरवाजा आहे हा. सो गाईज, हे जे तुम्ही बघताय ही तटबंदी आहे. एंट्रन्सच्या वरती हे असा डिफेन्स मेकॅनिझमसाठी बनवलेलं आहे. आधीच्या काळात इकडे बहुतेक तोफ वगैरे ठेवत असणार आणि बाण घेऊन उभे, कारण हीच एंट्रन्स आहे, हाच एंट्रन्स. कारण
शत्रू येणार इकडूनच एंटर होणार, इकडूनच तोफ गोले वगैरे मारणार, इकडूनच आग गोले वगैरे टाकणार, गरम तेल वगैरे इकडनंच ओतू शकणार. त्यामुळे ही सगळी प्लॅन केलेली स्ट्रक्चर आहेत. जसं तिकडे पण बघताय, तिकडे अर्धे, इकडे अर्धा सैन्य, आणि मग हाच असाच ॲक्सेसेबल फ्रंट बांधला आहे. आणि हे पायऱ्या असे, आणि ह्या इकडे तोफसाठी ओपनिंग ठेवलेलं आहे डायरेक्ट. तुम्ही बघू शकता हा एवढा मोठा दगड त्यावेळी इकडे बंद करण्यासाठी यूज केला होता. तेव्हा हे दगड एकटा माणूस तेव्हा हे असले दगड उचलत होता. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ह्याच तटबंदीवरून वरती जायला पायऱ्या बनवल्यात, आणि असंच वरती एकदम गडाच्या शिखरापर्यंत पोचण्यासाठी. त्यामुळे तुम्ही बघू शकता हे पूर्ण सगळं जे बांधलेलं आहे ते एक सिटी स्ट्रक्चर प्लॅनिंग आणि डिफेन्स मेकॅनिझम त्याच्याप्रमाणे बांधलेलं आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे छोटंसं तलाव आहे. हे अंबरखाना बोलतात ह्याला, पाणी साठवण्यासाठी. आता हे पाऊस आला की पूर्ण भरून जाणार, आणि मग वर्षभर किल्ल्यामध्ये पाणी यूज करू शकतो. प्रत्येक आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलं, कुलाबा किल्ल्यामध्ये पण असंच सेम तलाव होतं, ह्याच्यापेक्षा मोठं होतं. ते पाणी साठवण्यासाठी यूज केलं होतं हा बालेकिल्ला. आणि माझ्या मागे तुम्ही बघताय तो शिखर, तो त्याला बालेकिल्ला बोलतात. आता आपण इकडे मंदिरात जाऊन येणार आहोत. आणि अवशेष आहेत राजवाड्याचे, आणि माझ्या जस्ट मागे जे बघताय ते राजवाड्याचे अवशेष आहेत, पण ते नेस्तनाबूत झाले आहेत विंड, क्लायमेट याच्या कंडिशन्समुळे. सो तुम्ही समोर बघू शकता हे राजवाड्याचे अवशेष आहेत. इकडे दरबार वगैरे भरत असणार आधीच्या काळात. आणि हा पूर्ण असा तुम्ही हा पॅसेज बघताय, हा 1, 2, 3 स्ट्रक्चर, हे पूर्ण राजवाडा होता. आणि त्याच्या खाली आपण समोर खाली नजर माराल तर तुम्हाला हे पद्मावतीचं मंदिर दिसेल. त्याच्या खाली एक छोटा तलाव अजून आहे, तिथे आपण जाऊया आणि बघूया. सो गाईज तुम्ही माझ्या मागे पाहू शकता नंदी महाराज आहेत. सो कम्प्लिटली मंदिराच्या समोरच नंदी महाराज आहेत. आणि तुम्ही ह्यांची जी शिला आहे ते दगडाचा शेप बघू शकता. एवढे वर्ष पाऊस, ऊन, वारा सहन करून त्याचा शेप असा डिफॉर्म झालेला आहे. आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये पण जाणार आहोत. चप्पल काढून घेतो. आणि सुंदर असं छोटंसं मंदिर आहे पद्मावती देवीचं. कसलं आहे? अच्छा, हे शंकराचं मंदिर आहे, सॉरी. आणि तुम्ही इथे शिवलिंग आहे हे बघू शकता. आणि इकडे मारुतीची मूर्ती आहे. हे पण सुंदर असं दगडाचंच काम आहे सगळं, त्यामुळे इकडे एकदम गार वाटतंय. सो गाईज आता आपण शिव मंदिराच्या नंतर इकडे पद्मावती देवीचं मंदिर आहे त्याचे दर्शन घ्यायला चाललो आहोत. हे पण मंदिर बैठी आकाराचं आहे, कारण गड किल्ल्यांवर मंदिर आपण बांधलो, कुठलाही स्ट्रक्चर बांधतो तर ते उंच बांधून फायदा नाही, कारण त्याच्यात मग हवा अडकते वगैरे वगैरे. आणि सो मंदिराचं स्ट्रक्चर बैठी आहे. आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो. अरे भाई साहब, काय थंडगार वातावरण आहे एकदम. तुम्ही बघू शकता इकडे छत्रपती राजाराम महाराज यांच्या बारेमध्ये हे आहे, येसुबाई यांची हिस्ट्री आहे. आणि तुम्ही हे जे लाकडं बघताय ही ओरिजिनल त्या काळातली लाकडं आहेत. आणि आपले संभाजी महाराजांची लावलेलं आहे. शहाजीराजे भोसले यांची माहिती दिलेली आहे. आणि सुंदर असं ट्रेडिशनल मंदिर आपण बोलू शकतो एक, ते पद्मावती देवीचं मंदिर आहे. तुम्ही इकडे बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे पद्मावती देवीची. आणि हा पूर्ण तुम्ही स्ट्रक्चर जर ओव्हरऑल बघायला गेलात तर लाकूड आणि दगड याचा बनवलेला आहे. लाकूड आणि दगड त्याखाली खूप यूज केला जायचा. याचं कारण मेन कारण हेच होतं की इझी ॲक्सेसिबिलिटी होती. त्याखाली सिमेंट वगैरे काहीच नसायचं. चुना आणि गूळ याचं मिक्सचर करून त्याची पेस्ट बनवून दगडांना इंटरलॉक करून मंदिरं बनवली जात होती. आणि लाकडाचे यूज दरवाजे वगैरे बनवायला जात होते, असे पिलर वगैरे बनवायला जात होते. सो गाईज तुम्ही जी बघताय ही साईबाईंची समाधी आहे असं बोललं जातं. आम्हाला जे लोकल लोक बसलेत ते सुद्धा हेच बोलत आहेत की ही साईबाईंची समाधी आहे. सो आता आपण
पद्मावती मातीच्या खाली चाललेलो आहोत. तर आता महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आता भरपूर लोकांना प्रश्न पडला जातो की बाबा तांदळाचे मालुसरे हे सिंहगडावरती चढले कसे. काही लोकांची आख्यायिका अशी आहे की घोरपडीने चढले वगैरे, पण त्यामध्ये तफावत आहे. तफावत म्हणजे काय की काही इतिहास असं सांगतो की बाबा तुम्हा घोरपडीने सहाय्य केलं, मदत केली, किंवा यशवंत घोरपडे नावाची दोन म्हणजे घोरपडे आडनावाची दोन बंधू होते, त्यांनी त्यांना मदत केली सपासप वर चढायला आणि गनिम कापायला. गनिम म्हणजे शत्रू. तर हा जो आहे द्रोणागिरी कडा म्हणतात त्याला. हा दिसायला तेवढाच भयानक असून आणि तेवढाच तो दिसायला कठीण आणि भयानक असून पण तिथे तानाजी मालुसरे, त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे, शेलार मामा अशी ही लोक तिथे चढली गेली. आणि एवढ्या लोकांनी उदयभान राठोड आणि त्याची जे मुघली सरदार आहेत, त्याची जी मुघली सैन्य आहे, त्या सगळ्यांना कापून शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरून सिंहगडावरचा पराक्रम बघितला. आणि त्यावेळी तानाजी मालुसरे तिथे धारतिथी पडले, म्हणून त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं एक वाक्य निघालं, गडाला पण सिंह गेला, म्हणून त्याचं नाव सिंहगड आहे. आणि ते सो गाईज आता आपण पद्मावती माचीकडून सुवेला माचीकडे चाललोय. सुवेला माची खूप लांब आहे, कमीत कमी 25 ते 30 मिनिटं लागणार आहेत आपल्याला पोहोचायला. सर मी तुम्हाला दाखवतो, त्याचं टोक दाखवतो झूम करण्याचा प्रयत्न करून. सो हे जे टोक तुम्ही बघू शकता त्याच्यावरती एक छोटासा झेंडा आहे. ही सुवेला माची आहे. माची म्हणजे अर्थात इन शॉर्ट काय, तर मला दादाने सांगितलं की माची म्हणजे या राजगडाला 3 माची आहेत. सुवेला माची, पद्मावती माची आणि संजीवनी माची, अशा 3 माची आहेत. तर राजगड हा किल्ला हा स्ट्रेच बाय स्ट्रेच आहे, लेंथ वाईज लॉंग आहे खूप त्याचा स्ट्रेंथ. तर किल्ल्याची तटबंदी करताना हे माच्या बनवल्या जात होत्या. तर एक या टोकाला, एक त्या टोकाला, एक त्या टोकाला, अशा 3 माच्या बनवल्या. तर माच्या बनवण्याचा एक फायदा काय होता की जेव्हा तुमच्यावर शत्रू हल्ला करतो तर एक माची घ्यायला त्यांना 1 दिवस लागायचा. जर ती माची नसती तर डायरेक्ट महादरबार आपल्या ह्याच्यावर अटॅक, मेन जो पार्ट आहे त्याच्यावर अटॅक केला जाऊ शकत होता. सो हे माच्या इम्पॉर्टंट आहे. हा जो तुम्ही बुरुज बघताय ह्याचं नाव आहे चिलखती बुरुज. ह्याला असे बरेचसे पायऱ्या दिलेल्या आहेत, स्टेप्स, आणि पायऱ्यांच्या पलीकडे एक एंट्रन्स ठेवला आहे आणि एंट्रन्सच्या वरती आपला भगवा ध्वज फडकवला गेला आहे. हो 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 इकडून असा सुंदरसा पॅनोरॉमिक व्ह्यू येतोय. गाईज आता आपण माचीच्या पूर्ण एंडला चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता की माझ्या दोन्ही साईडला, माचीच्या या साईडला पण आणि त्या साईडला पण वॉकिंगसाठी रस्ता ठेवला आहे. आणि तुम्ही बघू शकता खालून जो हा रस्ता आहे तो मोकळा ठेवला आहे, ज्याच्या की सैन्य पूर्ण इकडून तिकडे ट्रॅव्हल करू शकतात, घोडे ट्रॅव्हल करू शकतात. आणि हा वरचा आहे तो वॉकिंग ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये सैनिक जे आहेत आपले ते लवकरात लवकर त्या टेकडीपर्यंत पोहोचून तिकडे जो शत्रू आलेला आहे त्यांना टॅकल करू शकतात. सो गाईज आपल्या गड किल्ल्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे आता इकडे बाहेर गरम हवा येते, थोडंसं उन्हात उभे राहिले का गरम हवा लागते. बट जसंच मी या दगडाच्या बनलेल्या पॅसेजमध्ये एंटर करतो, बाजूला तुम्ही बघू शकता, तसं पूर्ण चिल्ड वातावरण, म्हणजे 10 to 12 डिग्रीजचा ड्रॉप हवेच्या टेम्परेचरमध्ये येतोय. म्हणजे विचार करा की ही दगडं किती थंडगार, आता मी हात जरी लावला तरी ही दगडं थंडगार वाटतात. सो टेम्परेचर रेजिस्टंट दगडांचा यूज केलेला गेला आहे. सो गुड टेक्नॉलॉजी. सो काहीच आता आपण बाले किल्ल्यावर चाललो आहे. बाले किल्ल्याचा ट्रेक बघितलात तर खूप स्टीप आहे, असं एकदम सरळ. ह्याचा तुम्ही इन्क्लाइन बोललात तर 45 डिग्रीपेक्षा जास्त इन्क्लाइन आहे. हा सरळ चढत वरती जायचा आहे आपल्याला, आणि तिकडे तुम्हाला तो बुरुज दिसतो, तिकडे तो दरवाजा आहे. तो काहीच आता आपण बाले किल्ला चढतोय आणि इकडे मध्ये जरा आपल्याला थोडं एक डिफिकल्ट पॅच आपण बोलू शकतो, थोडं चढायचं पॅच आहे. नॉर्मल ट्रेक जर तुम्ही करता
तर तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटेल, तर मी तुम्हाला दाखवतो. हे या साईडला रेलिंग वगैरे बांधून ठेवलं आहे, बट आहे तुम्हाला सेफ्टीने चढू शकता. असे पायऱ्या वगैरे बनवलेत, बट थोडं हे डिफिकल्ट आहे की स्टेप्सचा साईज थोडा मोठी आहे आणि दगडात चढायचं आहे वरती. तर बघू शकता की हा पूर्ण 90 डिग्रीचा इन्क्लाइन आहे. सो हे वरती तुम्ही बघू शकता आमचे टीम मेंबर्स चाललेले आहेत, चढतायत वरती फुल. काहीच आपण आता आलो बाले किल्ल्याच्या महादरवाज्यात आलो. पूर्ण थकलोय, फुल एक्झॉस्टेड, पण जो व्ह्यू दिसतो इकडून मागे एकदम फुल कडक सिनिक व्ह्यू दिसतो एकदम पूर्ण. हा इकडून पूर्ण व्ह्यू आणि त्याच्या आतमध्ये हा दरवाजाचा आर्च एक नंबर सॉलिड व्ह्यू. सो गाईज आता आपण या बाले किल्ल्याच्या वरती आलेलो आहोत आणि इकडून जो व्ह्यू आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हा जो समोर तुम्ही बघताय हा तोरणा किल्ला आहे आणि हे जे समोर तुम्ही टोकेरी जे गड बघताय हा लिंगाणा गड आहे, जे स्वराज्याचं कारागृह होतं. आणि तुम्ही हा दूर जो बघताय जो फेडेड दिसतोय हा चौकोन, हा रायगड आहे, आपला रायगड किल्ला, जी स्वराज्याची राजधानी होती, दुसरी राजधानी होती. आणि अशाच तुम्ही जर राईट साईडला फिरवलं तर इकडे कुठतरी सिंहगड, हा बघा हा सिंहगड दिसतोय. असा राजगडचा जॉग्राफिकल लोकेशन असं होतं की याच्या अवतीभोवती पूर्ण सह्याद्री रांगा होत्या आणि सह्याद्री रांगामधून पण सगळे किल्ले जे आजूबाजूला होते त्यांचं पूर्ण वॉच, त्यांचं पूर्ण काय चाललंय, काय घडामोडी हे इकडून वॉच ठेवता येतं. आणि अजून एक कौतुकाची गोष्ट म्हणजे इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची 25 ते 26 वर्ष इकडेच याच किल्ल्यावर राहून गेली आहेत. सो राजाराम महाराजांचा जन्म पण इथलाच, सईबाईंचं जे देहांत झालं ते पण इथेच झालं आहे. आणि त्यांची मी जी मगाशी दाखवली ती त्यांची समाधी आहे. आणि नंतर बोलाल तर सगळे जे स्ट्रॅटेजिक जे डिसिजन्स होते वॉर रिलेटेड, मिलिटरी रिलेटेड, ते सगळे राजगडावरूनच पूर्ण इम्प्लिमेंट केले जात होते. सो हा फोर्ट हा तसा बघितला तर हा स्ट्रॅटेजिक फोर्ट आहे. सो ह्याचं इम्पॉर्टन्स खूप आहे. सो जर तुम्हाला टाईम भेटला, टाईम काढा मी तर बोलेन, आणि राजगड हा फोर्टला नक्की व्हिजिट करा. फायनली 4 वाजलेत आणि आता आपण लंच करायला बसलो. खूप भूक लागली होती. आपण काय लंचमध्ये मागवलं ते दाखवतो. सुका चिकन, ओला चिकन आणि भाकरी, कांदा, लिंबू सगळे बसलेत. आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. 4:30 वाजलेले आहेत आणि आपण जेवलेलो आहोत हॉटेल राजधानी. पत्ता यांचा राजमार्ग, राजगड रोड, मुक्काम पोस्ट वाजेघर, बुद्रुक, तालुका वेल्हे. हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. सुंदर सुरेख जेवण आहे. गाइस खाना कैसा था? खाण्यात बिझी आहे विकी. बेस्ट, स्वीट, सिंपल, होममेड. टेस्ट होती ना, एक नंबर टेस्ट. थोडं थांबावं लागतं. हां टेस्ट हां थोडं थांबावं लागतं कारण ते फ्रेश बनवून देतात. असं ठेवून फ्रीजमध्ये वगैरे मसाले वगैरे बनवून नाही ठेवत. सो तुम्ही जर येत असाल राजगडला किंवा तोरणाला तर इकडे तुम्ही जेवायला येऊ शकता. रिजनेबल प्राईसमध्ये अनलिमिटेड तुम्हाला फूड भेटतं. अनलिमिटेड तुम्हाला चिकनचं, आम्ही चिकन थाली मागवली, ते रस्सा वगैरे सगळं अनलिमिटेड भेटतं. तर भाकरी पण अनलिमिटेड भेटते. सो मस्ट ट्राय. धन्यवाद.